नमस्कार श्रोते हो. कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित हिम्मतराव ही कथा आज आपण ऐकत आहोत. हिम्मतराव नावाप्रमाणेच हिम्मतवान होते. अख्ख्या बोर गावात त्यांचा दरारा होता. उंचीपुरी देहयष्टी, वय 75च्या आसपास झुकलेलं, पण मन मात्र तरुण. अद्ययावत विचारांचा पगडा त्यांच्यावरती बालपणापासूनच. कार्यावरची निष्ठा, सकारात्मक भूमिका, समाजसेवेची आवड, नवनवीन शासकीय योजनांची आवड आणि शासकीय योजना प्रत्यक्षात अंमलात आणून जनसामान्यांपर्यंत कशा पोहोचतील यासाठीची धडपड आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनातील त्यांचा सहभाग. मिळणाऱ्या तुटपुंज पेन्शनवरती एक मुलगा एक मुलगी असा त्यांचा सुखाचा संसार. स्वातंत्र्य आंदोलनातील प्रसंग ते हुबेहूब पटवून सांगत. ते ऐकताना अंगावर शहारे उठत. क्रांतिकारकांच्या समवेत भूमिगत राहून कष्टसाध्य जीवन ते जगले. बाबांनो, रात्रीच्या येळेला गावन गाव पालथं घालायचो. लोकांच्या मनात देशभक्ती जागी करायचो. कोणी इंग्रजाला फितूर झाला तर त्याच्या पायात पत्र्या ठोकायचो. क्रांतिकारक लोक जातील तिकडं आम्ही जायचो. पायात चप्पल नाही, अंगात कापड नीट नाही, ती थंडी सोसायची नाही म्हणून गोनपाट अंगावरती गुंडाळायचो. कधी कधी आम्ही स्वातंत्र्य सैनिक एखाद्याच्या शेतातील घरी असायचो. 18 पगड जातीच्या आयाबायांनी आम्हाला पोचलं. जात्यावर दान दळून पीठ काढलं आणि भाकरी करून घातल्या. त्या आयाबाया काय थकल्या, काय स्वर्गात गेल्या. असे स्वातंत्र्य आंदोलनातील अनुभव सांगता सांगता त्यांचे डोळे कधी कधी गहीवरून येत. बॉम्बस्फोट, वाढती लोकसंख्या याविषयी ते उपरोधिकपणे बोलत. एका प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी भाषण केले. बाबांनो, हे पाकिस्तानी अतिरेकी आपल्या मायभूमीत येऊन बॉम्बस्फोट करतात. कोणी फितूर असल्याशिवाय हे बॉम्बस्फोट होणं शक्यच नाही. म्हणून या फितुरांना ठेचा. वाढत्या लोकसंख्येविषयी तर त्यांचा क्रोधाग्नी एकदम भडकायचा. आज चीन जगात लोकसंख्येच्या बाबतीत 1 नंबरवर आहे, पण भविष्यात भारत 1 नंबरवर जाणार आहे. की स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजींनी तर कुटुंब नियोजन कार्यक्रम आणला, पण त्याला पण लोकांनी विरोध केला. त्याचा दुष्परिणाम महागाई, भ्रष्टाचार वाढलाय. वंशाला धनी मुलगा असावा म्हणून भ्रूण हत्या. तर हे भ्रूण हत्येचं पाप करू नका र. मुली उलट बापाला मुलापेक्षा चांगलं सांभाळतात हे समजून घ्या. 1 किंवा 2 मुलांवरती कुटुंब नियोजन करा. त्यांचा 1.5-2 एकराचा माळ होता, परंतु माळाचा मळा केला. त्यांचा मुलगा महादेव, सुनबाई शारजा शेतात श्रमत. त्यांच्या शेतातील विहिरीत मोजकच पाणी होतं, परंतु त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीने शेतीस पाणी दिलं. डाळिंबाची बाग पिकवली. शासकीय योजनेद्वारे गावातील गटाराचं पाणी शुद्धीकरण करून सामूहिक शेती प्रकल्प राबवला. त्या शेतीत पालेभाज्या, विविध प्रकारची फुलं हे उत्पन्न येऊ लागलं. त्यावरती गावातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला. शासनाने हागणदारीमुक्त ग्रामयोजना आणि तंटामुक्त ग्रामयोजना आणल्या. त्याचा मनोमन स्वीकार हिम्मतरावांनी केला. गावातील एकही कुटुंब उघड्यावरती संडासला जाणार नाही म्हणून दक्षता पथकांची स्थापना केली. तंटामुक्त ग्रामयोजनेत पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकऱ्यांसमवेत गावातल्या गावात तंटे मिटवले. हिम्मतरावांच्या बहुमोल कार्याचं श्रेय त्यांना आणि गावाला मिळालं. हागणदारीमुक्त ग्रामयोजना आणि तंटामुक्त ग्रामयोजना असे पुरस्कार गावाला शासनातर्फे मिळाले. बोरगाव गावाला लाभलेलं हे रत्न हिम्मतराव वार्धक्यानं अनंतात विलीन झाले. बोरगावच्या गाववेशीवरच त्यांचं स्मारक आहे.
स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांच्या प्रथम स्मृतिदिनास त्यांच्या स्मारकावरती पुष्पचक्र वाहिलं. अजूनही कोणी सुजाण हिम्मतरावांच्या समाधीवर नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाही. खरोखरच धन्य ते स्वातंत्र्य सैनिक आणि दिगंत त्यांची कीर्ती. आणि नकळत काव्याच्या ओळी ऐकू येतात. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. कथा समाप्त. श्रोते हो, तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.